फिट राहण्यासाठी व्यायाम गरजेचा. पण कामाच्या व्यापात जमतच असं नाही. शरीराची हालचाल झाली नाही की वजन वाढतं. तुम्हाला माहितीये, अशा वेळी जिमला न जाता सुद्धा हेल्दी राहण्याचा मार्ग आहे. हा मार्ग नीट पाळला पाहिजे. चला, आजच्या व्हिडिओमधून नीट म्हणजे काय हे जाणून घेऊ. हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. नीट म्हणजे नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. सोप्या शब्दात, व्यायामाशिवाय दिवसभर केल्या जाणाऱ्या सर्व हालचालीतून बर्न होणाऱ्या कॅलरीज. उदाहरणार्थ, चालणं, घरकाम, उभं राहणं, जिने चढणं, दुकानात वस्तू खरेदी करताना होणारी हालचाल, जेवण बनवणं वगैरे वगैरे. आता पहा, या गोष्टी म्हणजे खरं तर व्यायाम नाही, पण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. बरोबर की नाही? क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार NEAT नीट म्हणजे आपण करत असलेल्या गोष्टी ज्या व्यायाम नाहीयेत, पण तरी देखील कॅलरी बर्न होण्यासाठी आणि शरीराला चांगलं कार्यरत ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या क्रिया. सोप्या शब्दात, नीट म्हणजे अशा क्रिया ज्यामुळे शरीराची हालचाल होते पण हार्ट रेट खूप जास्त वाढत नाही. नीट बाबत रिसर्च करताना मला कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांची सोशल मीडिया एक्स वरची पोस्ट सापडली. ते म्हणतात, सतत बसून काम केल्यामुळे नीट शून्य होतो. नीट वाढवणं म्हणजे काही सवयी बदलणं. उदाहरणार्थ, लिफ्ट ऐवजी जिना वापरणं, कॉल करताना उभं राहून बोलणं. नीट वाढवल्यास इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते, डायबिटीस आणि हार्ट अटॅकचा धोका देखील कमी होतो. मेटाबॉलिझम ऍक्टिव्ह राहतं. काम करताना 30 ते 60 मिनिटांनी उठून काही वेळ चालणं हे नीट वाढवण्याचा एक सोपा उपाय आहे. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार नीटमुळे तुम्ही महिन्याभरात काही 10 पाऊंड वजन कमी करणार नाही. पण नीटचा एक संधी म्हणून विचार केला किंवा ऑपॉर्च्युनिटी म्हणून विचार केला आणि छोटे बदल केले तर शरीराला याचा फायदा नक्की होतो. कारण नीटमुळे काही कॅलरीज बर्न होतात आणि दीर्घकाळ केल्यास याचा फायदा नक्की होतो. डॉक्टर कुलकर्णी पुढे लिहितात, नीट सस्टेनेबल वेट लॉसचं एक सायंटिफिक सिक्रेट आहे. जिम शिवायही आरोग्य सुधारता येतं. तर एका संशोधनात असं आढळून आलंय की नीट हालचालींमुळे शरीराचं वजन आणि क्रियांच्या पातळीनुसार बेसल मेटाबॉलिक रेटपेक्षा दररोज 2000 के कॅल पर्यंत अतिरिक्त खर्च होऊ शकतो. त्यामुळे जर तुमचं घर नीट नसेल तर नीट मिळवण्यासाठी ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे असा विचार करा. आणि नीट बद्दलची माहिती उपयुक्त वाटली असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका. कारण या YouTube चॅनलवरती तुम्हाला सायंटिफिक माहिती अत्यंत सोप्या शब्दात मिळते. आज व्यायाम झालेला नाहीये, त्यामुळे व्हॅक्युमिंग करतोय, तेवढ्याच कॅलरीज बर्न होतील. कधी केर काढून तर कधी डस्टिंग करून, घरातली इतर कामं करून. ज्या दिवशी व्यायाम होत नाही त्या दिवशी जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला माहितीये, घरातली साफसफाई केल्यामुळे सुद्धा 500 कॅलरीज बर्न होतात असं तज्ज्ञ सांगतात. हा व्हिडिओ पहा, मग नक्की तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय. घरातली ही कामं नीट म्हणजे नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस या कॅटेगरीमध्ये मोडतात. व्यायाम न करता हालचालीतून बर्न होणाऱ्या कॅलरीज. वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना मेरीलँड विद्यापीठाच्या इंटिग्रेटिव्ह हेल्थ प्रोफेसर डस्टन मॉरिस नीटचे फायदे सांगताना म्हणतात, हालचाल आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तुम्ही साफसफाई करत असाल तर दररोज 20 ते 30 मिनिटं करा. यामुळे तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि वेट मॅनेजमेंटसाठी ह्याचा नक्की फायदा होतो. WebMDच्या माहितीनुसार जर तुमचं वजन 120 पाऊंड असेल आणि तुम्ही प्रत्येक रूम मध्ये व्हॅक्यूम केलं तर 30 मिनिटात 99 कॅलरीज बर्न होतात. व्हॅक्यूम करताना छोट्या डान्स मूव्ह केल्या तर मग कॅलरी जास्त बर्न होण्यास मदत मिळेल. तर न्यूयॉर्क पोस्टच्या एका आर्टिकलमध्ये लिहिण्यात आलंय की जमीन पुसून काढली म्हणजे मॉपिंग केलं तर 100 कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते. अमेरिकेत माझ्या मित्रांच्या घरी मोठे लॉन आहेत, त्यांना गवत सारखं कापावं लागतं. WebMDच्या माहितीनुसार लॉन मुव्हिंग केलं तर 30 मिनिटात 135 कॅलरी बर्न होतात आणि गाडी धुतली तर 30 मिनिटात 135 कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते. 30 मिनिटं घरातले बेड बनवले तर 187 कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते आणि मुलांसोबत खेळलं तर फक्त अर्ध्या तासात 120 कॅलरीज बर्न केल्या जाऊ शकतात. जेवण झाल्यानंतर अनेक लोक सोफा किंवा बेडवर आरामात बसतात, पण त्यावेळेला जर तुम्ही उठून घरातला ओटा साफ केला
किंवा हाताने भांडी घासलीत तर WebMDच्या माहितीनुसार अर्ध्या तासात म्हणजे 30 मिनिटात 187 कॅलरी तुम्ही बर्न करू शकता. वॉशिंग्टन पोस्टच्या माहितीनुसार ग्रोसरी शॉपिंग केल्यामुळेही 239 कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते. वॉशिंग्टन पोस्टच्या माहितीनुसार 1 तास जिना चढल्याने 464 कॅलरी, दोरीच्या उड्यांमुळे 618 आणि धावल्यामुळे 773 कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते. तर पबमेड मध्ये छापलेल्या एका संशोधनात आढळलं की महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये घरच्या कामाची दैनंदिन हालचालीत खूप मोठी भूमिका आहे. पण या हालचालींमुळे फिजिकल ऍक्टिव्हिटी केल्यामुळे मिळणारे फायदे मिळत नाहीत. शरीराची अजिबात हालचाल नसण्यापेक्षा घरातली कामं किंवा हालचाल केली तरी फायदा नक्की होतो. यामुळे वेट मॅनेजमेंट मध्ये फायदा झाला आणि 4 कॅलरीज कमी झाल्या तर फायदाच आहे ना मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.